आज पोहायला गेलो आणि माझ्या पायाला काय झालं ते मी पुढे सांगतो। नमस्कार मित्रांनो, कसे आहे तुम्ही? मी तर मजेत। स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये। आज मी आलो होतो वावरात फवारणी मारायला। थोड्याच वेळानं आठवलं का मी प्याला पाणीच आणलं नव्हतं। मग का वावरात राहायचं म्हणलं की पाणी तर लागतेच। मग काय केली आपली स्प्लेंडर चालू आणि निघालो गावात पाणी आणायला। पाण्याची बॉटल घेतली, पोहोचलो वावरात। बिस्किट आणलं होतं ते घेऊन खाऊन टाकलं। फवारणी झाली आणि निघालो गावाकडे। गावात पोहोचलो आणि तेवढ्यात सोम्याचा फोन आला की आपल्याला पोहायला जायचं आहे। मी पण जाऊ म्हणलं। आला तो आणि निघालो बंधाऱ्यावर पोहायला। रोडवर गाडी ठेवली, झाडाझुडपातून गेलो आणि पोहोचलो बंधाऱ्यावर। थोडं पोहलो आणि बाहेर आल्यावर पायाकडं पाहिलं, दिसलं की बोटाचं पुरं चमडंच निघलं होतं। पोहायला आल्यावर माझ्यासोबत काही ना काही होतच राहतात। कपडे गिन घातले, तयारी गिन केली। मग तुषारचा फोन आला की आपल्याला फोटो काढायचे आहे म्हणे। तुषार तर मग येतो म्हणे, तुम्ही जावा म्हणे। आम्ही गेलो जगन्नाथ बाबाच्या मठावर, तिथे लगेच जण होते। मग आम्ही गेलो दुसऱ्या ठिकाणी, तिथे थोडे फोटो काढले आणि गेलो तिसऱ्या ठिकाणी, तिथे थोडे फोटो काढले आणि तेवढ्यात तुषार पण आला आणि त्याच्यासोबत दादू आणि हर्षल पण आला होता। तुषार म्हणे तिकडे चांगली जागा आहे म्हणे। मग तिकडे पोचलो। सोहम म्हणे मला काम आहे म्हणे, म्हणून तो दादूला घेऊन घराकडे गेला। मग तुषारचे थोडे फोटो काढले आणि निघालो घराकडे। रस्त्यात तुषार म्हणे माया गाडी चालवताना व्हिडिओ बनव म्हणे। मग तुषारचा पण व्हिडिओ काढला। आजच्यासाठी एवढंच। पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय।